दोन वेळे मित्र होते. एकदा त्या दोघांची रस्त्यावर गाठ पडते. एक वेळा म्हणतो की सांग बघू माझ्या पिशवीमध्ये काय आहे, आणि तू जर हे सांगितलं तर यातील सगळी अंडी तुला, आणि तू जर ही अंडी किती आहे हे सांगितलंस तर आठीच्या आठी अंडी तुला, आणि तू जर ती अंडी कशाची आहे हे जर सांगितलंस तर कोंबडी तुला. आणि तरी पण तो दुसरा वेळा म्हणतो की ऑप्शन दे की. रडताना आपण गोड दिसतो की नाही हे बघण्यासाठी काही पोरी रडता रडता पण आरशात बघतात. खाजगी बँकवाले इतक्या सुंदर सुंदर पोरी कामाला ठेवतात की मी गेलो होतो खातं बंद करायला आणि पर्सनल लोन घेऊन आलो. चॉकलेट देण्यापासून ते चिंचा देण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे खरं प्रेम. संध्याकाळी बायकोने त्याला खूप म्हणजे खूपच धुतला. कारण अगदी साधंसंच होतं. त्याने अगरबत्ती लावताना बायकोकडे पाहत फक्त एवढेच म्हटले, घरातली पिढा बाहेर जावो आणि बाहेरची लक्ष्मी घरात येवो. एकदा एक माणूस तुटून पडणाऱ्या ताऱ्याकडे पाहून मला बायकोबरोबर भांडण्याची शक्ती दे म्हणाला. तर तो तारा पुन्हा आपल्या होत्या त्या जागेवर जाऊन बसला. डॉक्टर, मी खात्री देतो की ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही चालत घरी जाल. पेशंट, म्हणजे रिक्षापुरते पण पैसे उरणार नाहीत का माझ्याकडे? छोटू, मम्मी आपने मुझे झूठ बोला. मम्मी, कब मेरे बेटा? छोटू, आपने कहा था कि मेरी छोटी बहन एक परी है. मम्मी, हाँ वो तो है. छोटू, तो फिर जब मैंने उसे छत से नीचे फेंका तो वो उड़ी क्यों नहीं? मम्मी, रे कुत्ते, कहाँ फेंक आया छोरी को? एक औरत चप्पल की दुकान पर, चप्पल दिखाओ. दुकानदार, कितना नंबर? औरत, 34. दुकानदार, बहन जी दिमाग पर जोर लगाकर सोचो, क्या लेने निकली थी घर से? नवऱ्याबरोबर भांडण झाले तर रडू नका, चिडू नका. फक्त शांत बसा आणि वाकडे तोंड करून मनातल्या मनात म्हणा, कशाला या वेड्याच्या तोंडी लागायचे.